कधी लुगडं मागितलं नाही, कधी गंटन मागितलं नाही, कधी पाटल्या मागितल्या नाही. कुठे खा, कुठे पी, कुठे पड, पण 7 तारखेला कमळावर बटन दाब याची शपथ घ्यायची तुम्हाला नवऱ्याकडून. घेणार ना? त्याला म्हणायचं जा, कुठे फिर म्हणायचं आता, पण 7 तारखेला माझं ऐकायचं आणि फक्त दिसलं कमळ की बटन दाबायचं. बरोबर आहे का नाही मावशी? हा, जमलं का नाही? मग आता अजून कुणाचा आवाज ऐकायचा सांगा तुम्ही. आपल्याकडे लई आवाज आहे. होय, गब्बर सिंग ऐकायचं. थोडं इको देतो सर, गब्बर सिंग ऐकू आपण. गब्बर सिंग, अरे गब्बर सिंग करायचं, इको दे ना, इको दे ना, इको दे अरे साहब, कितने उम्मीदवार खड़े हैं लातूर में? सरदार 29 उम्मीदवार. जब लातूर के 50 कोस दूर जब बटन दबाने की बातें आती है तो सारे लोग एक ही लाभ लेते हैं. और वो नाम है नरेंद्र मोदी. जोरदार ताली मोदी साहेबांसाठी. मतदार बंधूंनी बघितलं अवघ्या काही मिनिटांच्या आत या ठिकाणी मान्यवर यायला लागले. इको कमी. कोण यायला लागले? मान्यवर यायला लागलेले आहेत. आणि आज 8 सभा ज्या लातूर शहरात 8 सभा. आम्हाला हे प्रभाग या सगळ्या मला आनंद याचा वाटला. कुणी म्हातारे काका आहेत का बोलणारे तिकडं? संत येते असं कुणी आहे का तिकडं? असेल तर या काका इकडे आशीर्वाद द्यायला. कुणी काका तुम्ही आणि ते समोरच काका इकडे उठा उठा उठा. काय उघड्या, मी तिकडे फुडकून आलो. काकेत का सांगा आम्हाला वळसा इकडे असं या. हे नीट केली. एक थोडस आवाज करू. काका नाव काय आपलं? माणिक गोरोबा पवार. माणिक गोरोबा पवार. मोठ्यानं बोला, मला ऐकू येत नाही. माणिक गोरोबा पवार. माणिक गोरोबा पवार म्हणजे गोरोबा पवारचे तुम्ही कोण? और ते अरुणचा बाप लय खतरनाक होता. गोरोबा पवार मानते आमच्या, आम्ही त्याला लय मानायचं राव गोरोबा पवारला. गेले का आता? त्यांच्या आत्म्याला आपण शांती देऊया. पण ती शांती देण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. कमळाच्या चिन्हावर बटन दाबावं लागेल. बरोबर आहे का नाही? या गोरोबा पवारनं शिवराज पाटलाला परेशान केलं माहिती का नाही? तुमच्या वडिलांना. मला अजून वाटतं मी काल लय म्हातारा झालं नाही, पण आमचे गोरोबा पवार लय भारी माणूस होता. बरं काका, खरं खरं सांगा, लोकांना काय वाटतंय? मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करावं असं वाटतं. बघा चांगले लोक बर का. हो नेताजी, कुठे तिथले नेता? एवढे चांगले लोक लातूर मध्ये मला बघायला मिळाले नाही. मानलंच पाहिजे तुम्हाला. अरे माता भगिनी एवढ्या संख्येने इथं चौकात आहोत का? गोरोबा पवारची शपथ आहे तुम्हाला. जाऊ नका काका. मला सांगा, आता आम्ही देशमुख फिरलेले, बटन दाबा बटन दाबा बटन दाबा. या काळजीने कधी कुणाचे फुकट डोळे तपासले का? एकाचेही तपासले नाही. ओ मावशी बसा की. माझी माय, ओ मावशी माझी ताई बस की खाली. काळजीने कधी फुकट डोळे तपासले का कुणाचे? उठा ताई. काळजीने कधी फुकट डोळे तपासले नाही. काळजीने कधी फुकट ऑपरेशन केलं कुणाचं? मग मला सांगा, त्याला आताच काय पुळ आलाय व समाजसेवेचा? कोरोनाच्या काळामध्ये एवढे आसपासचे लोक मेले, मग त्यांनी फुकट सगळं केली नसते ना इलाज. अहो मावशी, तुम्हाला सांगतो, कोरोनामध्ये हे काळगे कुठं होते? विचारा त्याला आल्यास. कुठं गेलता बाबा? मला कोरोना झाला. बरोबर आहे का नाही? बरोबर. आणि हे अमित देशमुख परदेशला एअर कंडिशन हॉटेलमध्ये जाऊन राहिला होता आणि आपल्याला मरायला सोडलं होतं. बरोबर आहे मावशी? पण या शंगारेनं प्रत्येकाच्या घरामध्ये धान्य दिलं. बरोबर आहे का? बरोबर. अजून काय वाटतं तुम्हाला शंगारेबद्दल?
श्रृंगारे साहेब फार चांगले आहे, स्वभावाने एकदम सज्जन आहे आणि त्यांनी 147 प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केलेले आहेत. त्याच्यामुळं श्रृंगारे साहेबाला मत म्हणजेच मोदी साहेबांना मत आहे, म्हणून त्यांना निवडून देणं फार आवश्यक आहे. म्हणून कमळाचं बटन दाबणं फार आवश्यक आहे. आणि एक लक्षात ठेवा, आता जर चूक करताल बसा काका, तुम्हाला जास्त त्रास देत नाही मी, पण मला तुमच्यामुळे माझ्या गोरवा काकाची आठवण झाली. लय भारी माणूस हो आणि विलासरावचं लय मानायचे त्याला, बरोबर आहे गेली. काय स्वभाव होता भारी, कुठे मी भेटले की काय रे कलाकार म्हणायचे मला, लय प्रेम. मला इतकं भरून आलं ते गोरवा काकाची आठवण काढल्याबरोबर. म्हणून गोरवा काकाची शपथ आहे तुम्हाला, बघा कमळाचाच प्रचार करायचा, नाहीतर उद्या आम्ही देशमुख नोटा आणून देईल. सगळ्याला एकच सांगणं, माझे म्हातारे काकानो, आता 70 वयाच्या पुढे, माझा आता कुठं 65 आहे, 70च्या पुढे 5 लाखापर्यंत तुम्ही कुठल्या दवाखान्यात जावा, मोदी सरकार पैसे देणार आहेत. नरेंद्र मोदी. कोण देणार? नरेंद्र मोदी देणार 5 लाखापर्यंत. मग ते कोणत्या बी समाजाचा असू शकतो, समाज नाही. तुमचं वय 70 आहे का, दवाखान्यात गेलास का, हे घे 5 लाख. तुझी जात विचारणार नाही, तुझी पार्टी विचारणार नाही, तू अमित देशमुख का म्हणून विचारणार नाही, घे 5 लाख. आणि हे काम करणार नरेंद्र मोदी. कधी काँग्रेसनं केलं का? नुसतं गबाळ हाणलं वर पडलं. 60 वर्ष लुटून खाल्लं या देशाला. काका बरोबर बोलतो का नाही? आणि ते मोदी बिचारा आपल्या देशामध्ये नाही जगामध्ये नाव कमवायला लागलंय. आज अमेरिकेमध्ये गेले तर मोदी साहेबाला स्वागत केलं लोकांनी, रशियामध्ये गेले मोदी साहेबाला स्वागत केले. म्हणून या देशाला नरेंद्र मोदी म्हणजे पडलेले एक स्वप्न लक्षात ठेवा. थांबा काका, एक साधू आहे त्यानं लगीन केलं नाही, या नरेंद्र मोदीची आई वारली. दुसरे कसे म्हणले असते, नाही बाबा मला मुंडन करायचंय, 14 दिवस बसायचे, रोज गुलाबजामुन खायचे तिच्या नावानं, म्हणलं असतं का नाही? म्हणलं असतं का नाही? पण नरेंद्र मोदी म्हणले मला कुणी भेटायला बी यायचं नाही. कुठल्याच गावाकडे गेले, आईचा अंत्यविधी केला आणि 1 तासाच्या आत मिलिटरीमध्ये काश्मीरच्या बॉर्डरवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाला भेटायला हा मोदी गेला. आई मरून 1 तास बी झालं नव्हतं, काही नाही म्हणले. आई गेली, जग गेलं. म्हणून आईचा अंत्यविधी केला, मोदी साहेब सरळ 1 तासाच्या आत देशाच्या सैन्यात दाखल झाले. म्हणून त्यांच्या नावाने या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि म्हणून माननीय जिल्हाध्यक्ष देवदासजी मान्य देविदासजी काळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये देविदासजी काळेचं स्वागत करा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये देवाभाऊचं स्वागत करा. पूर्व भागातील देवाभाऊ 1 तास झालं घुमवलेलं होतं, माहीत जमलं या लवकर. मी आता रजा घेतो, मला पुढच्या सभेला जायचं. काका बघा, गोरवा काकाची शपथ आहे तुम्हाला. मग काही एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या आमचा भाजपासाठी आणि कमळासाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.